कळवण तालुक्यातील सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभुणा गावात सालाबादाप्रमाणे कृष्ण जन्माष्टमी आणि गोपालकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तसेच संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी देखील साजरी करण्यात आली। अभुणा राम मंदिर परिसरात यावेळी सत्यनारायण पूजन करण्यात आलं। तसेच संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अभुणा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा खानदेश समाजभूषण सोमनाथ सोनवणे यांनी अभुणा नगरीत संतधाम मंदिर उभे करून सर्व संतांची जयंती आणि पुण्यतिथी एकाच ठिकाणी साजरी करण्याचा मानस असल्याचं सांगून सर्व जाती धर्मातील लोकांनी यासाठी योगदान देण्याचं आवाहन केलं आहे। पुण्यतिथी सोहळ्यासाठी उपस्थित असलेले अभुणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी संत सेना महाराज यांचे स्थान संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या इतकेच सर्वोच्च स्थानी असल्याचे सांगून सेना महाराज यांच्या कार्याविषयी अमूल्य माहिती उपस्थितांना दिली। यावेळी अभुणा येथील नाभिक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत हिरे, जीवन सैंदाने, सुरेश हिरे, प्रभाकर हिरे, भरत हिरे, राजेंद्र हिरे, भगवान जाधव आदी समाज बांधवांसह परिवार कार्यक्रमात उपस्थित होते। करून आपल्या तिथे एक संतधाम आपले मंदिर बांधायचं आणि ती जागा तिथे सभामंडप बांधायचा। तिकडे विठोबा रुक्मिणी मंदिर आहे, इकडे रामाचं मंदिर आहे, इकडे गणपतीचं मंदिर आहे, इकडे बालाजीचं मंदिर आहे, इकडे महादेवाचं मंदिर आहे। ही पंचवटी आपली आणि आपण सर्व धर्मीय राहतो, त्यामुळे आपण सर्वांनी त्याचं पुढे आपल्या परत हिऱ्यांच्या कानावर टाकले, राजूच्या टाकले, आता चेतनच्या सगळ्यांच्या कानावर टाकतो। भविष्यात तिथे आपल्याला आमदाराकडे जायचं आहे आणि वैयक्तिक आपल्याला सुंपी समाज असो, तेली समाज असो, सोनार समाज असो, कुंभार समाज असो, सर्व समाज सगळ्यांना मी मीटिंग बोलून आणि त्याचं आपण एक आराखडा तसं संतधाम बांधायचं तिथे मंदिराचं आणि आमदार निधी खासदार निधी आपल्याला आणायचं आहे। तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ द्या। हा पुढे आपण हे मोठं एक भव्य आपलं एक संतधाम बांधू। तर ते नाशिक जिल्ह्यात आबोनेला कसं संतधाम आहे, सर्व समाजाचे लोक कसं एका ठिकाणी पुण्यतिथी साजरी करतात, जयंती साजरी करतात, सर्वांनी साथ द्या। आज तुम्ही आम्हाला सेना महाराज हे मला वाटतं मध्य प्रदेशामध्ये बांधवगुडी ते जन्मभूमी आहे, परंतु ते आपले जे संत ज्ञानेश्वर आहेत, संत तुकाराम आहेत, नामदेव आहेत, यांच्याच त्यांनी संप्रदायातील त्यांचे वारकरी पंडित तिथे आहेत। भले त्यांची जन्मभूमी तिथली असेल, महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील, परंतु त्याचं पूर्ण कार्य जे महाराष्ट्रामध्ये आहे ते पांडुरंग भक्ती म्हणून ओळखले जातात। त्यांचे अभंग आज तेवढं आवडीने गायले जातात। जेवढे ज्ञानेश्वर महाराजांचं अभंगांना महत्त्व आहे, तुकाराम महाराजांच्या अभंगांना महत्त्व आहे, तेवढंच अभंग सेना महाराजांच्या अभंगांना तेवढं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि आजही त्यांचं अभंग सगळं समाजामध्ये एकदम आवडीने गायले जातात। आज त्या निमित्तानं मला इथं बोलवलं, त्यामुळे सगळे समाज बांधवांना मी आभार मानतो। तसं दादांनी एकदम छान संकल्पना मांडली की आपला समाज हा विखुरलेला आहे छोट्या छोट्या गटामध्ये, तर आपण सगळे जर एकत्र झालो तर प्रत्येकाचं जे दैवत आहे आपलं, जे आपले शक्तीपीठ म्हणतो आपण, तिथं आपण एकत्र आणलं तर सगळ्यांना ती एक चांगली प्रेरणा मिळेल। तर आपण थोडं छोटे विखुरलेले समाज आपण एकत्र आलो तर एकत्र जसं संतधाम म्हटलं तर संतांमध्ये सगळ्या प्रकार समाजाचे जे नाम म्हणतो किंवा आपले शक्तीपीठ ज्याला म्हणतो किंवा जी प्रेरणा मिळते, हा सगळे दिवस एकत्र आणलं तर उत्तम आणि चांगलं राहील। मला असं वाटतं की असं एकुटीचं आपण पाहायला मिळणार नाही, ते फक्त इथं आपल्याला झालं तिथं पाहायला मिळेल। एकदम छान संकल्पना आहे। सगळ्यांना तुम्ही एकत्र व्हा, दादांना सपोर्ट करा आणि सगळ्यांचं एक संतधाम होऊन जाऊ द्या आणि कधी पण जेव्हा होईल तेव्हा मला अवश्य बोला, मला नक्की आनंद होईल। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चेतन हिरे, कळवण।